मेसेज घेतो आणि काम चालू झालं. त्यानंतर मला अशोकाचा फोन दिलो. अशोका काय मी दाद सांगला की काय बोलणं झालं नंतर तू बोलला त्याच्या पहिली मी मेसेज घातला. नाही आम्ही मीटिंग घेतच बसलेलो आणि ह्या होतो स्पीकरवर फोन होतो आम्ही बोललो नाही होतं ना कारण आम्ही तुमच्या फोन केला नंतर सुनू नाही सांगलं. नाही नाही पण तुम्ही सांगितल्यात मग पण 7 दिवसात आमचं चाललंय म्हणून सांगला नाही. बाबा काय असला तर आम्ही तुमचा 8 तारीख तुम्ही चांगल्या दोघांनी शब्द दिल्यात की आता विषय काय हा माहिती आहे बघ हे राजन मी सांगते आता विषय असं घडलो पैसा चर्चा होती आम्ही काही सगळेजण बसाय थोडे माणसं बोला माझं म्हणणं काय रस्त्यावर उपयोग नाही रस्त्यावर विषय कारण कशात पडलं मी आता आमच्या पोटावर पाहिजे गेले त्याच्यामुळे आम्ही काय उभे राहतो लक्ष दिलं आम्ही रिक्वेस्ट केली तरी आमच्या रिक्वेस्ट त्यांच्यानी मान देऊ नाहीतरी पूर्ण गाव हाडून रस्त्यावर बसवूया पुढे काय होऊन भेटल नाही करून सगळ्यात आम्ही याच्यात नाही होतो पण आता आमचा पडायला लागला मानू नको कारण पर्याय नाही नाही त्याचं माझं वैयक्तिक बोलणं आहे त्याला माहित आहे काय ते माझं असा विषय लक्षात येईल गाडी बोलवा आणि ह्याच्यावरती पण तुमचं उत्तर हवं आहे उत्तर पहिलं सीझन संपलं 3 महिने राहिले एक ट्रान्सपोर्टसाठी 4 महिने गेले एक महिन्याची या शिपमेंटसाठी 4 महिने गेले आता शिफ्टिंग होती पण आम्ही 8 तारीख 7 तारीख पर्यंत दिला आणि 8 तारखेला यांच्यानी आम्हाला शब्द दिला की आम्ही गाडी पाठवणार नाही जोपर्यंत तुमचा निर्णय होत नाही तोपर्यंत हा शब्द यांचा दोघांचा 4 महिने शब्दात जातो तुम्ही काय भिके कांदावरचे ठरवलेले आहात बाकी काही एक नाही 50 गाडी होय चालू शकणार ना 400 गाडी रेडी आहे मध्ये चालू शकतो 2XL 5XL काय चालवली आज मला दुसरं काय बदलले मीटिंग येत घ्या जर आमच्या गाड्या मायनिंगमध्ये लागत नसतील तर हा आम्हाला ट्रान्सपोर्ट नको आणि ते मायनिंगचा व्यवहारही नको असा आमचा ठाम विषय आहे त्याच्यावर सगळ्यांनी काय तो निर्णय घ्यायचा जर ट्रान्सपोर्ट चालू राहिला तर आम्ही आमच्या बायको पोरांना घेऊन रस्त्यावर बसणार हे आमचं आता ठरलेलं आहे शेवटचं आहे आम्हाला 7 दिवसानंतर आज 8 तारखेला यांनी स्वतःहून सांगितलेलं की आम्ही 8 तारखेपासून स्वतः गाड्या पाठवणार नाही तरी होऊन आज यांच्या गाड्या आल्या आहेत आणि आम्हाला परत आज यांच्याने रस्त्यावर बसायला लावलं आहे लोकांनी आज बोलतात प्रत्येक वेळी एक नवीन माणूस आणतात आणि सांगतात काय पुढे आज मी पहिल्यांदा आलोय माझ्यावर बोलूया दुसऱ्यांदा बोलतात परत आम्ही नवीन आलोय हे आमचं काय चाललंय हे सगळ्यांना कळायला पाहिजे ट्रान्सपोर्टही नको आणि मायनिंगही नको सगळं बंद झाले तरी चालेल आम्हाला कशाला आमच्या काय करायचं विकून टाकू नमस्कार आता आपण मळेवाड येथे आहोत मळेवाडमध्ये बघा ही जे ट्रान्सपोर्ट आहे त्यांचा मळेवाडचा ट्रान्सपोर्ट आहे ते इथले लोक बसलेले ट्रान्सपोर्टसाठी त्यांचा हा जो विषय आहे मायनिंगचा आणि अनलिगल जे गाड्या चालत आहेत ते थांबवण्याच्या प्रयत्नात ते आहेत आणि त्यांच्या काही अटी आहेत त्यांच्या काही शर्ती आहेत ते मान्य करण्यासाठी आज इथे हे आपलं धरणे आंदोलनासारखे बसलेले आहेत त्यांचा तो विषय मिटावा म्हणून ते आता आलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूया खरा काय विषय आहे आणि काय झालेलं आहे ते माहिती करून घेऊया नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव सांगा माझं नाव सोनू केरकर मी सातारडा परिसरात आमची एक संघटना आहे आमच्या संघटनेमार्फत 65 गाड्या नाव सांगा
श्री रवळनाथ माऊली ट्रक चालक मालक संघटना ह्या संघटनेमध्ये एक साधारण 65 गाड्या आहेत. ह्या 65 गाड्या ज्या होत्या ह्या 65 गाड्यांना रोजगार ह्या साटेली माईनने दिलेला होता. साटेली माईन म्हणजे आमची कर्मभूमी. आमचं जन्म तिथे झाला. 2003 पासून या माईनीत आम्ही उत्पन्न झालो. आज आमचं म्हणणं काय आहे, 2003 ते 12पर्यंत ही माईन बंद पडली. आमच्या सगळ्यांच्या ज्या काय गाड्या आहेत 130 गाड्या चालत होत्या, त्यातल्या फक्त 65 उरल्या आहेत. का उरल्या? कारण हे प्रकल्प बंद पडला. आणि ह्या प्रकल्प बंद पडल्यानंतर आज 2024मध्ये हा प्रकल्प चालू झाला. परत चालू होण्याच्या पाठी काही गोष्टी झाल्या, सगळ्या काही झालं, आम्ही चालू केला, कामही चालू झालं. पण त्याच्यापासून सुरुवात झाल्यापासूनच ह्या कंपनीवाल्यांनी आमच्या ह्या 65 गाड्यांना धाब्यावरती ठेवलं. म्हणजे आम्हाला घ्यायला ते तयार नाहीत. तुम्हाला का धाब्यावर ठेवलं त्याने असं? त्यांनी आम्हाला सगळ्यात पहिला कमिटमेंट 4 नोव्हेंबरला दिली की तुमच्या येत्या एक 10-15 दिवसामध्ये आम्ही तुमच्या गाड्या माइन्समध्ये घेणार. मग 15 दिवसानंतर ते 15चे 25 झाले. तेव्हा त्यांनी मग 25 दिवसापर्यंत आम्हाला काही रिस्पॉन्स दिला नाही. कंपनीचा मालक आम्हाला भेटण्यासही आला नाही. आणि शेवटी त्यांच्यानी मग 1 महिन्यानंतर आम्हाला सांगितलं की तुमच्या गाड्या तिथे चालू शकत नाही. मग ह्याच्यानंतर परत 1 महिना गेला, परतही त्यांच्याबरोबर आमची बोलणं झालं, तरी त्यांनी आमच्या गाड्या घ्यायला स्पष्ट नकार दिला. आणि त्यावेळी त्यांनी आम्हाला कारण असं पुढे केलं की ती जी माईन आहे ती तुमच्या गाड्यांसाठी योग्य नाही. मग आम्ही त्यांना हे पण विचारलं की तू आमच्यासाठी योग्य नाही हे तुम्ही कसं काय ठरवलात? जर आमच्या गाड्या तुम्ही 4 नोव्हेंबरला माइन्समध्ये घेतल्या असत्या तर आमच्या गाड्यांनी त्याच प्रकारचा रस्ता बनवून घेतला असं आणि त्याच प्रकारचं आम्ही काम केलं असं जे आम्ही आधी करत आलो. समोरच्या गाड्या आहेत तुम्ही का थांबवल्या? कारण थांबवण्याचा उद्दिष्ट असा आहे, आमची एक संघटना आहे सातारडा, तसेच आमच्याबरोबरची एक संघटना आहे देवी माऊली म्हणून. ह्यांच्या ज्या गाड्या आहेत 400 गाड्या ह्यांच्या संघटनेत आहेत. ह्या 400 गाड्या आणि आमच्या गाड्या मिळून हा जो काय ट्रान्सपोर्ट होतो तो पहिल्यापासून चालत आला आहे. आज आम्ही ह्या संघटनेला 2 वेळा ऑफिशियली लेटर दिलं काय की तुम्ही हा ट्रान्सपोर्ट चालवू नये. ह्याच्या अगोदर तुमचं ट्रान्सपोर्ट त्यांच्यामध्ये काम चालू होतं? आदल्या वर्षी, ह्या वर्षी नाही. ह्या वर्षी तुम्हाला बंद ठेवलं? बंद आहे. ह्या वर्षी आम्ही ट्रान्सपोर्टला पहिल्यापासून सगळ्या गाड्या चालत होत्या, पण हा जो ट्रान्सपोर्ट होतो त्याच्यामुळेच आमचं हे जे आतलं काम आहे हे आम्हाला मिळत नाही आहे. म्हणून आम्ही त्यांना निवेदन दिलेलं होतं की आमच्या ज्या काही गाड्या आहेत त्या आम्ही चालवणार नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही या गाड्या चालवू नका. आता तुमच्या मागण्या काय काय आहेत तिथे? आमच्या मागण्या फक्त एकदम नॉमिनल आहेत. एक आहे ती आमची फक्त आमच्या ज्या काय 65 गाड्या आहेत ते त्यांनी आपल्या मायनिंगमध्ये कामाला ठेवायच्या. जे काय आतमध्ये काम असेल त्याच्यासाठी आम्हाला काम द्यावं त्यांचं. हीच आमची एक मेजर मागणी आहे आणि मोठ्या काहीच मागण्या नाही आमच्या. तुम्हाला काय वाटतं ही तुमची मागणी पूर्ण होईल का? मागणी आता ह्या आजच्या जे काय संवाद आमचा झाला आहे त्यांच्यावरनं बघा, गेल्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं हो आम्ही अरेंजमेंट करतो आणि आज जो माणूस येऊन सांगतो तो नाही की आमच्याकडनं होणार नाही. म्हणजे ह्यांच्यावरनं आम्हाला आता स्वतःलाच प्रश्न पडला आहे की आमचं पोट आता ह्यांच्या पुढे कसं चालवायचं ते. आम्हाला काहीच ह्यांच्याकडनं सरळ मार्ग मिळत नाही आहेत. आता तुमच्या ट्रान्सपोर्टमध्ये टोटल किती गाड्या चालत आहेत? ट्रान्सपोर्टमध्ये साधारण 400 गाड्यांचा आकडा आहे हा. म्हणजे त्या रेडीतल्या एक 300-350 गाड्या, आमच्या एक 60-65 गाड्या, म्हणजे एक 400-450च्या गाड्यांचा हा ट्रान्सपोर्टचा आकडा आहे. पण ह्याच्या पुढला एक मुद्दा महत्त्वाचा काय आहे, जर आमच्या गाड्या ट्रान्सपोर्टला आल्या किंवा आमच्या ह्या 65 गाड्या चालल्या तर प्रत्येकी गाडीपाठी आम्हाला जास्तीत जास्त 10,000 ते 15,000 रुपये मिळतात किंवा 20,000. पण ते सुद्धा वर्षाच्या वर्षाने मिळतात. आज वर्षाला चालू केलं, गेल्या डिसेंबरमध्ये आम्ही कळणे माइन्सला गाडी चालवलेली, त्याचं पेमेंट ह्या डिसेंबरला मिळालं. अशा प्रकारचं हे लोक आम्हाला वागणूक देतात ट्रान्सपोर्टच्याबद्दल. दुसरा विषय, आमचा जो रेशो आहे 1:8 असा रेशो आहे. म्हणजे काय, आज हे आम्हाला सांगतात तुम्ही साटेली माइन्सला गाड्या ट्रान्सपोर्टला चालवा, पण आमच्या गाडीला जेव्हा 1 ट्रिप मिळणार तेव्हा रेडीतल्या गाड्यांना 60 ट्रिप मिळणार. म्हणजे 350 त्यांच्या आणि 50 आमच्या. मग त्या दृष्टिकोनातून 7 गाड्या त्यांना मिळणार, आम्हाला 1. मग मला काय म्हणायचं, ह्या ट्रान्सपोर्टचा आम्हाला फायदाच काय या गोष्टीचा? मग ह्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना काय सांगितलं, आम्हाला ट्रान्सपोर्टला जायचंच नाही, आम्हाला फक्त मायनीत काम द्यायचं. स्थानिक नागरिकांना इथे कुठचाच फायदा नाही आहे ट्रान्सपोर्टमध्ये? फायदा नाही, कुठलाच फायदा हे लोक देण्याचा प्रयत्न करत नाही आहेत. आमचे कुठलेच प्रश्न सोडवायला ते तयार नाही आहेत. गाड्या आज त्यांनी पूर्ण भाडे तत्वावरती कर्नाटक, केरळ आणि आपलं MP ह्या साईडच्या सगळ्या गाड्या आणून त्यांनी उभ्या केल्या आहेत आणि त्याच गाड्यांनी ते काम करतात. त्याचं कारण पण आहे, ह्या गाड्यांना त्यांना फसवायला भेटतं. ह्या गाड्यांची पेमेंट नाही दिली की त्या गाड्या निघून जातात, परत दुसऱ्या वर्षी दुसऱ्या गाड्या येतात. आणि स्थानिकांच्या गाड्या चालवल्या होती त्यांना टायमावर पैसे द्यायला लागणार, जो मार्केटमध्ये जो काही रेट चालला आहे तो रेट द्यावा लागणार. म्हणून हे लोक आमच्या गाड्या चालवायला बघत नाही आहेत. हा आमचा मुद्दा आहे साहेब. आता ह्या गाड्या तुम्ही बंद ठेवलेल्या आहेत, ह्या गाड्या लिगली आहेत का? आमच्या गाड्या बंद आहेत, आमचे काही पेपर पुरे नाही आहेत, म्हणून आम्ही आज रस्त्यावर गाड्या चालवत नाही आहोत. तुमचा उद्देश आहे की त्या गाड्यांचा जो पेपर आहे तो क्लिअर नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही आज धरणे आंदोलन धरून ते थांबवलेलं आहे. असं आहे की जर ह्या रस्त्याने कुठल्याही प्रकारची जर वाहतूक ते करत असतील तर त्यांनी अधिकृत माध्यमातून करायची.
जे काही डॉक्युमेंट असतील त्यांनी ते सगळे पूर्ण करायचे आणि गाडी चालवायची. आम्हाला ह्या ट्रान्सपोर्टसाठी काही ह्या नाही आहे. अशा प्रकारची आम्ही ही लिस्ट काढली. याच्यात 150 गाड्या आम्हाला फॉल्टी मिळालेल्या आहेत. अशा प्रकारच्या ह्या गाड्या आहेत सगळ्या. हे बघा, हे त्यांच्या पाठचे डॉक्युमेंट्स आहेत. त्याच्यापेक्षा असणार पण 150 आम्ही काढले. आपण आता बघताय की इथे हे धरणं आंदोलन आहे. त्यांच्या काय काय मागण्या आहेत, कशासाठी हा ट्रान्सपोर्ट रोखला गेला, कशासाठी हे आज जे सगळ्या गाड्या आहेत ते थांबवून ठेवल्या गेल्या आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी आज हे गाड्या जर चालू करायच्या असतील तर ते पहिले लिगल कराव्या लागतील. काही डॉक्युमेंट्स त्यांच्या कंप्लीट नसतील तर ते पूर्ण करावे लागतील. त्यानंतर त्यांना ते चालवावे लागतील. त्याची परमिशन शासनाकडनं घ्यावी लागेल आणि त्या पद्धतीने ते चालवावं लागतील. त्यांचं म्हणणं असं आहे, आम्हाला एखाद्या वेळी जर समजा ट्रान्सपोर्ट जर घ्यायचा असेल तर रेडीमध्ये जर माणूस असेल तर रेडीच्या माणसाला 7 ज्यावेळी ट्रिप भेटतात त्यावेळी आम्हाला कुठंतरी एक ट्रिप भेटते आणि त्या एक ट्रिपीमुळे आमचं जीवन चालणार नाही. एक ट्रिपीमुळे आम्ही घेतलेल्या गाड्या, आमची घेतलेली कर्ज आहेत ती फेडली जाणार नाही. आमचा उदरनिर्वाह चालणार नाही. त्याच्यामुळे आज हे धरणे आंदोलनासाठी मळेवाड येथे ह्या रस्त्यावर बसलेले आहेत. यश माधव, कोकण विजन न्यूज, मळेवाड.